नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे संसार मंथन. आणि आज आपण करणार आहोत व्हेज बिर्याणी. त्यासाठी मी कट केला आहे कांदा, त्यानंतर बीन्स, गोबी आणि शिमला मिरची वगैरे, आणि तांदूळ भिजत घातले मी अर्ध्या तासापूर्वी. बटाटे, त्यानंतर गाजर, आणि हा आहे आपला पुदिना. आणि तेल गरम करायला ठेवलं आहे. त्या तेलामध्ये आपण टाकणार आहोत जिरे, त्यानंतर हिरवी विलायची आणि मिरे, आणि हे थोडंसं लालसर झाल्यानंतर मग टाकायचं आहे तेजपत्ता. आणि तेजपत्ता पण थोडासा लालसर झाला की मग त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. जो आपण तांदूळ भिजू घातला आहे तो तांदूळ आपल्याला त्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे. आणि थोडंसं असं फ्राय करून त्यामध्ये आता टाकायचं आहे पाणी टाकून एक 10 मिनटासाठी, म्हणजे जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत ते झाकून ठेवायचं आहे. थोडंसं चवीनुसार मीठ, आणि आता झाकून ठेवायचं. आणि झाकून ठेवल्यानंतर एक उकळी येईपर्यंत 10 मिनटं थांबायचं आहे. उकळी आल्यानंतर जे भिजवलेला तांदूळ आहे, आपण बिर्याणी करायच्या आधी किमान अर्धा तास तो भिजवावा लागतो. तांदूळावर पण अवलंबून असतं तांदूळ कोणता आहे काय आहे. आणि उकळी फुटली, आता हे टाकत आहे मी याच्यामध्ये भिजवलेला तांदूळ. हा तांदूळ टाकून व्यवस्थित खालीवरती व्यवस्थित करायचं, म्हणजे मसाला ज्याला ते जिरे वगैरे टाकलेले आपण व्यवस्थित लागले जातील. आणि याच्यावर व्यवस्थित झाकण वगैरे ठेवून द्यायचं आहे. आणि थोडंसं पाणी त्यात बाकी असताना वरून पाणी पण टाकायचं आहे ताटामध्ये. कमी जर पडलं तर ते पाणी आपण वापरू शकतो. त्यासाठी थोडंसं मी याच्यामध्ये अर्धा तांब्या पाणी टाकून घेणार आहे. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन रेसिपी बघायला मिळतील. तुम्ही पण अशी व्हेज बिर्याणी नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तोपर्यंत मी पलीकडे तेल ठेवलं आहे आणि तेलामध्ये कांदा टाकला आहे मी परतायला. तो कांदा जास्त लाल फ्राय करून साईडला ठेवायचा आहे. तो भाजीसाठी नाही वापरायचा, तो नंतर लागणार आहे आपल्याला, ते तुम्हाला लक्षात येईलच नंतर. असा शिजला आहे आपला भात, आणि तो भात आता साईडला काढून घ्यायचा आहे बाजूला. आणि त्याच्यामध्ये एका चाळणीमध्ये तो गाळून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यातलं जे शिल्लकचं पाणी आहे ते सगळं पाणी निघून जाईल आणि एकदम कोरडा कोरडा होऊन जाईल भात. मग त्यामुळे काय होतं, बिर्याणी एकदम सुट्टी सुट्टी अशी मोकळी होते. हे चाळणीत मी ते भात ओतून घेतला आहे. क्वांटिटी थोडी जास्त आहे, आमच्याकडे 20 ते 25 पाहुणे येणार होते. त्यासाठी मी सरासरी 2 ते 2.5 किलो तांदूळ भिजत घातला होता. त्यामुळे भाज्या पण भरपूर कट करावं लागल्या मला. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमच्या समजा किती माणसं येणार काय त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हा कांदा आपला छान फ्राय झाला आहे. आता तो काय करायचा, जो जास्त लाल झालेला कांदा आहे सुरुवातीचा, तो साईडला काढून घ्यायचा आहे. ते ताटात मी काढून घेतला आणि दुसरा कांदा कढईमध्ये टाकला, जो आपण भाजीसाठी वापरणार आहोत. ज्या भाज्या आपल्याला भातामध्ये टाकायच्या आहे बिर्याणीमध्ये, आणि त्यानंतर मी सगळ्या भाज्या टाकून घेतल्या. आणि थोडंसं असं सगळीकडून चमच्याने वगैरे फिरून त्यामध्ये थोडंसं झाकण वगैरे ठेवून थोडं 5 मिनिटांना त्यामध्ये वाटाणा टाकायचा. वाटाणा आधीच नाही टाकायचा. ह्या सगळ्या भाज्या थोड्याशा मऊ झाल्या का नंतर मग वाटाणा टाकायचा आहे. असं खालीवरती उलथाण्याने व्यवस्थित केलं. आता टाकला वाटाणा आणि सगळं असं व्यवस्थित फ्राय करून एकजीव करून त्यानुसार आपल्याला चवीनुसारच मीठ आणि तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे. त्यामध्ये हिरवी मिरची पण उभी चिरलेली टाकलेली आहे मी ऑलरेडी, त्यामुळे तिखट थोडंसं कमीच घातलं आहे. भाज्या कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. कुठलीही भाजी तुम्ही यूज करू शकता त्याच्यामध्ये, पालेभाज्या सोडल्या तर बाकी कुठल्याही भाज्या तुम्ही वापरू शकता. आणि गॅस एकदम मंद आचेवर ते थोडंसं शिजू द्यायचं, व्यवस्थित शिजून घ्यायचं मंद आचेवर. तोपर्यंत आपण हे पहा असं थोडंसं मधून पण आपण झाकण काढून 1-2 वेळेस फ्राय करून घ्यायचं, जेणेकरून सगळीकडून व्यवस्थित शिजल्या जातील. आता हे व्यवस्थित शिजल्या गेल्या आहे भाज्या.
हे मीठ आपण टाकून घेतो आहे आणि जो तांदूळ काढून ठेवला आहे साईडला भात चाळणीमध्ये, तर तो भात आता खाली उतरून घेणार आहोत आणि भाजी पण खाली उतरून घेणार आहोत. आणि काय करायचं, एका पातेल्याला थोडंसं तेल लावायचं आणि सुरुवातीला थोड्याशा भाज्या टाकायच्या आणि जो तळून घेतलेला कांदा होता ना एक साईडला, तो पण कांदा त्याच्यामध्ये टाकून त्याची एक लेयर झाली की एक लेयर भाताची द्यायची. व्यवस्थित ही लेयर ती लेयर व्यवस्थित असं हा एक थर झाला की तो एक थर द्यायचा. आणि पुदिना पण त्याच्यासोबत टाकायचा. जो कांदा आपण तळून घेतला आहे ना त्याच्यासोबत पुदिना पण टाकायचा. वाळलेला कांदा व्यवस्थित तळून घेऊन असा कुरकुरीत झालेला कांदा, त्यानंतर पुदिना आणि त्यानंतर ह्या भाज्या पण टाकायच्या. आणि याची एक लेयर झाली की दुसरी आपली भाताची लेयर टाकायची अशी स्टेप बाय स्टेप. आणि तो कांदा आपण खरं म्हणलं तर डेकोरेशनसाठी पण टाकतो आहे, पण त्याची टेस्ट खूप छान येते. अशी लेयर पूर्ण झाली की मग काय करायचं, हा जो तांदूळ आहे पूर्ण तांदूळ जेवढा आहे आपला शिजवलेला भात तो पूर्ण टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित. आता हे आपण 4 ते 5 चमचे त्याच्यामध्ये गावरान तूप टाकत आहोत. आणि हे करायचं आहे 15 मिनटं कोरडा तव्यावर 15 ते 20 मिनटं ते ठेवून द्यायचं आहे पातेलं. आणि जे मी तांदूळ आपण चाळणीत गाळून घेतले ना त्याच्या खाली जे उरलेलं पाणी होतं ते मी थोडंसं कलर कालवण्यासाठी घेतलं होतं. आता मी फक्त हिरवा आणि केशरी कलर घेतला. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेगवेगळे पण कलर घेऊ शकता. जे आपले खाण्याचे कलर असतात ते कलर आपण वापरायचे व्यवस्थित. आणि वाटीमध्ये मी अशा 2 वाट्यामध्ये कलर कालवून घेतला आहे. आणि बिर्याणी दम देण्यासाठी ठेवली, म्हणजे वाफ येण्यासाठी ठेवली. खाली तवा ठेवलेला आहे गॅसवर, कोरडाच आहे तो तवा. आणि त्याला वाफ आल्यानंतर मी काय केलं, असे कलर पांगून घेतले. व्यवस्थित कलर टाकून घ्यायचा, केशरी, लाल, तुम्हाला जो वाटेल तो तुम्ही यूज करू शकता याच्यामध्ये. व्यवस्थित करून घेतला. आणि पाहुणे येण्याची घाई होती म्हणून एकीकडं पोळ्या पण चालू होत्या आमच्या, एकीकडं बिर्याणी पण चालू होती, व्हेज बिर्याणी. आणि खाली कांदा कट करणं वगैरे असं जेवणाची तयारी चालू असल्यामुळं पटपट आमचं हे चालू होतं. भरपूर पाहुणे येणार होते. हे बघा किती छान दिसते कलर वगैरे टाकल्यानंतर. हे पहा, आता तुम्हाला फोडूनही दाखवते मी भात, 1 चमचाभर काढून दाखवते. बघा किती सुंदर कलर गेला आहे तो. आणि हा कलर शक्यतो आपण जे पाणी गाळून घेतो ना त्या पाण्यामध्येच मिक्स करायचा, कारण तो व्यवस्थित घट्ट राहतो. साध्या पाण्यामध्ये केले की तो खूप पातळ होतो आणि मग तांदूळ चिकचिक झाल्यासारखे होऊन जातात. त्याच्यामुळे थोडंसं काय करायचं, तांदळाचं पाणी एक आवर्जून वाटीभर पाणी आपण साईडला काढूनच ठेवायचं. ही झाली आपली बिर्याणी रेडी. अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.